नमस्कार, माझे नाव आहे आर्यन शेट्टे. मी आत्ता शिकतो 9वी ब. माझ्या शाळेचं नाव आहे की महात्मा गांधी विद्यालय ज्युनियर कॉलेज पाचवड. मी राहतो मसवे. थांबू मी मूल का हलवायला स्टार्ट केलं. ही आहे माझे शेतकरी मशीन गन. शेतकरी मशीन गन म्हणजे आपण जे धान्य म्हणजे ज्वारी, सोयाबीन बियाबीन पिकवतो तेव्हा आपले पक्षी जनावरं येऊन ते नासाडी करतात. त्यामुळे हे आहे पक्षींना न मारण्यापेक्षा पक्षी कसे आपण फटाकडा वाजवले की सुतळी बॉम्ब वाजवतो तेव्हा ते उठून जातात, भेतात. तसेच ही शेतकरी मशीन गन मी बनवलेली आहे. तर ह्या शेतकरी गनचा उपयोग आहे की पक्षी आपण आहे ना उठू शकतो. ह्याच्या साह्याने पक्षी आपण उठवू शकतो. हे आहे 2 इंचचे छोटी पाईप. हे आहे सॉकेट 2 इंच 4 फूट. हे आहे 4 फूटची सॉकेट पाईप. हे आहे टोपण पाठीमागचे सॉकेट. ह्यो आहे तो लायटर. आपण घेतलेला आहे एक बाटलीचं पुढचे टोपण काढून बघायला आहे. हे आहे टी अँगल. हे आहे बारकी छोटी पाईप. हे आहे मोठी छोटी पाईप. ही बारकी छोटी पाईप मी ही कशाला जोडली आहे कारण की हे आपण असे शेतकरी ठेवू शकतो. असे ठेवले म्हणजे आपण हे सुरक्षित राहते. नाही तर आपण असे ठेवले तर हे सॉकेट तुटून जाते. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो मी ही गन तुम्हाला चालवून दाखवतो. हा एक कार्बेट पावडरचा खडा. मी हा खडा ह्याच्या आतमध्ये टाकतो. हे आहे पाणी. हे थोडेसे एक किंवा 2 थेंब टाकायचे आणि लवकरात लवकर हे जे झाकण लावायचे कारण की ह्याच्या आतमध्ये गरम वाफ झाली की जरा असं हलवले की खडा बाहेर नाही काढला तरी काय हे होत नाही. हे बघा आपण खडा बाहेर काढलेला आहे. आणि इकडे बघा मी असे धरायचे. तो लायटर असं धरायचा असतो आणि हे नुसतं अशा तऱ्हेने ही गन वाजते. त्यामुळे आपले पक्षी आजूबाजूचे उठून जातात. ही मशीन गन ही आपली शेतकरी गन ही आपल्याला फक्त 200 या 300 रुपयातच ही बनवू शकते. कारण की हे पाईप आहे ना आपण घेताना जरा म्हणजे क्वालिटीमधले घ्यायचे आहे. हे सॉकेट बघा, हे बघा जाड आहे. ही पाईप जाड आहे, हे जाड आहे. लायटर पण आपला आहे ना जरा हे जास्त घ्यायचा. तो पण हे काय नसतं. हे आपण धरायला लावलेलं आहे. हे पण जरा हे पॅकमधले इथलं लावावं लागते. त्याहून हे तुम्हाला परत एकदा वाजवून दाखवतो. हे जोरात वाजते. मशीन ही मोठी आहे. हा आपला खडा. मी हा खडा ह्यात टाकत आहे. हे बघा मी हे असे लावलेलं आहे. इथनं अशी पुढे वाफ येते. हे आपले गरम झाले की नुसते हे हलवायचे, बाहेर काढायचे. हे बघा धरायचे असे तऱ्हेने हे होते. फटाकडा हा जोरात वाजतो. त्यात काही भेण्याचे कारण नाही आपल्याकडे.